विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे। कामगार विभाग, महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यामधील नोंदीत बांधकाम कामगारांना पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज अत्यावश्यक संच, सुरक्षा संच आणि गृहोपयोगी साहित्य वाटप केलं गेलं। यावेळेला स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहामध्ये झालेल्या कार्यक्रमात सिंधुरत्न समृद्धी योजनेचे विशेष निमंत्रित सदस्य किरण सामंत, माजी नगरसेवक निमेश नायर, बिपिन बंदरकर उपस्थित होते। पालकमंत्री उदय सामंत असं म्हणाले की कामगारांनी आपली नोंदणी करावी, तसेच त्यांचे नूतनीकरण देखील करावे, जेणेकरून 21 योजनांचा लाभ त्यांना मिळेल। तर दानशूर भागोजी शेठ कीर आणि संत गाडगेबाबांचे पुतळे येत्या 6 महिन्यात उभारले जातील आणि 15 ऑगस्ट रोजी लोकार्पण होईल, असं यावेळेला त्यांनी स्पष्ट केलंय। राबवली जाते तर मला माझ्या विरोधक ग्रामपंचायतीच्या सरपंचाला आणि प्रधानमंत्र्यांकडे विनंती करायची आहे, ज्यावेळी राजकारण करायचं त्यावेळी चांगल्या पद्धतीने राजकारण करू, पण या समाजाला, या घटकाला जर न्याय द्यायचा असेल तर सगळ्यांनी राजकारण बाजूला ठेवलं पाहिजे। याचं राजकारण करणाऱ्यांना भविष्याच्या निवडणुकीमध्ये हेच धडा शिकू शकतात, हे देखील इशारा व सूचना मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं दिल्या पाहिजे। कारण शेवटी ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, त्या सगळ्या स्वायत्त संस्था आहेत आणि स्वायत्त संस्थांना दिलेले अधिकार हे जनतेच्या हितासाठी दिलेले आहेत। त्याच्यामुळे जनतेचं हित बघून राजकारण बाजूला ठेवून या सगळ्या प्रक्रिया सुरू असल्या पाहिजे। आणि आज मला विशेषतः संदेश आहेर यांना देखील धन्यवाद दिले पाहिजे की एवढा मोठा